नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत चवळीच्या शेंगांची भाजी. तर ही भाजी अगदी कमी वेळात होणारी आहे आणि कमी साहित्यात होणारी आहे. तर त्यासाठी मी 1 पाव चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर एक छोटा बटाटा सोलून कापून घेतलेला आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर एका भांड्यामध्ये तेल गरम करायचं आहे. त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की लसणाचे तुकडे टाकायचे आहेत. त्यानंतर जिरे टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला भाजी फोडणी टाकायची आहे. आता शेंगा टाकून घ्यायच्या आहे आणि शेंगा टाकल्याबरोबर प्लेट झाकायची आहे, म्हणजे भाजीला छान कडकडीत अशी फोडणी बसेल. त्यानंतर झाकण काढायचं आहे. उरलेल्या सगळ्या शेंगा टाकून घ्यायच्या आहे आणि बटाटे पण टाकून घ्यायचे आहेत. मिक्स करायचं आहे. झाकण झाकून भाजी 5 ते 10 मिनिटे तेलावर छान परतून घ्यायची. 10 मिनिटानंतर तेलावर छान शेंगा परतले गेलेल्या आहे. एकजीव करायचा आहे. या स्टेजला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हळद टाकायची आहे. मिक्स करायचं आहे. परत झाकण झाकून शेंगा छान शिजवून घ्यायच्या आहेत. चेक करायचं आहे. पाणी आटलेलं आहे शेंगांचं. थोडं पाणी ॲड करायचं आहे. मिक्स करायचं आहे. परत झाकण झाकून शेंगा छान शिजवून घ्यायच्या आहेत. 5 ते 10 मिनिटानंतर चेक करायचं आहे. शेंगा शिजत आलेल्या आहेत. लाल तिखट ॲड करायचं आहे चवीनुसार. मिक्स करायचं आहे. परत झाकण झाकून 5 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण झाकून बघायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. मिक्स करायचं आहे आणि 2 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे. या स्टेजला आपली भाजी तयार झालेली आहे. कोथिंबीर टाकूया. तर ही भाजी बनवण्यास अगदी सोपी आहे आणि कमी वेळात होणारी आहे. कमी साहित्यात होणारी भाजी आहे. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.